खरोखर म्हणजे आज आपल्याकडे खूप मोठं आणखी व्यक्तिमत्व यांच्याच सारखं अभिमान वाटण्यासारखं येणार होत्या त्या, पण आज येऊ शकत नाही आहे तेजस्वी मॅडम. पण आम्हाला अचानक असे 2 हिरे सापडले आपल्याच शिबिरामध्ये. आम्ही इतके खुश झालो कारण दोघी शिबिरार्थी आहेत आमच्या. आपल्या गेल्या वर्षी कॅप्टन पूजा इथे होती आणि आता मी होतीच म्हणणार मी आणि सुवर्णा पण 2018मध्ये इथे आली होती. तिचा आम्ही तेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि अचानक असं म्हणजे जेव्हा तुम्हाला खरं नाही वाटणार, आज आम्हाला तरी माहिती आहे ह्या मिलिटरी स्कूलच्या आहेत, कोण नर्सिंगच्या आहेत आणि मुली, पण पूजाचं आम्हाला अगदी संध्याकाळी कळलं की ती आर्मीमध्ये आहे. तिच्या प्रोफेसर ज्यांच्यामुळे ती येते, क्रांती ताई पण इकडे आहे, म्हणजे तिच्या गुरु. पण आम्हाला इतका आनंद झाला सगळ्यांना, सगळ्या माताजींना, आम्हाला शिबिरार्थींना पण नंतर. आणि आमची इच्छा होती की तिने इथे येऊन बोलावं. ते आज साध्य झालं आहे. ती पण स्वामीजींची कृपाच म्हणूया आपण की त्या दोघीजणी आज इथे आहेत. तर आपण त्यांना थोडे प्रश्न विचारूया आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया. आणि मग तुम्हालाही काही विचारायचं असेल तर नंतर 1-2 प्रश्न विचारू शकता तुम्ही. तर मी आधी कॅप्टन पूजा तुम्हाला विचारते की ह्या क्षेत्रात यायचं म्हणजे आता मिलिटरी स्कूलच्या मुली इथे आहेत, पण सगळ्याच मिलिटरीमध्ये जाणार आहेत, आर्मीमध्ये जाणार आहेत की नाही हे मला माहिती नाही आहे की कसं असतं तुमच्या ह्यामध्ये. पण तुमचा प्रवास हा इकडे आणि तुम्ही कधी ठरवलं यायचं आणि काय विचार होता की मला आर्मीमध्येच जायचं आहे? म्हणजे हे मुलींकरता वेगळं क्षेत्र आहे, पण ते जरा सांगा मला. गुड इवनिंग आप सभी को. आई होप हिंदी समझ में आती है आप सभी को. ये क्वेश्चन जो है इसका जवाब कुछ शब्दों में देना बहुत मुश्किल है. जो ये सफ़र था वो तब शुरुआत हुई जब मैं 2nd या 3rd क्लास में थी और हमारे स्कूल में, मेरा स्कूल जो था वो कैंटोनमेंट एरिया में था, तो सारे जो चीफ़ गेस्ट होते थे वो आर्मी से आते थे, FMC कमांड हॉस्पिटल से. और हमें मेरे फादर ने हमेशा सिखाया था या फिर हमेशा कहते थे कि श्रोता हर कोई होता है, आपको वक्ता बनने की कोशिश करनी चाहिए. वक्ता मतलब स्पीकर. तो मुझे उस एज में लगा, मतलब आई वॉज हार्डली 7 और मे बी 6 years old, मुझे लगा कि वक्ता बनना है. अब सबने कहा वक्ता कैसे बनेंगे, तो मुझे लगा आर्मी ऑफिसर बन के वक्ता बनते हैं. तो ये स्टोरी वहाँ से शुरू हुई. इसके पीछे एक और बैकग्राउंड है. मेरे फादर का सिलेक्शन हुआ था एज ए सोल्जर, बट हिज ग्रेट ग्रैंडफादर वॉज अ फ्रीडम फाइटर, तो उन्होंने उनको जाने नहीं दिया. तो हम बचपन से सुनते आए कि फादर कुड नॉट ज्वाइन बिकॉज ऑफ हिज ग्रेट ग्रैंडफादर. But that time I decided कि if he could not join, I will definitely join and fulfill his dream. And besides that, कहीं ना कहीं मन में ये हमेशा से था कि हर व्यक्ति को है कि मुझे पढ़ना है और काम करना है. जब काम करना ही है तो जो काम सबसे देश सेवा के समीप हो तो मुझे वो करना था. तो कहीं ना कहीं वो देशभक्ति बचपन से थी. और मैं रामकृष्ण मठ से 2010 से जुड़ी हुई हूँ, तो वो सेवा भाव और बढ़ता गया. फिर मैंने NCC ज्वाइन किया कॉलेज में. तो एक के बाद जो सीढ़ियाँ थी ऊपर की ओर चलती गई और आज फाइनली मैं यहाँ पे हूँ. तो वो सफ़र कुछ एक छोटी सी घटना से शुरू हुई और धीरे धीरे फिर जाके अब आज यहाँ पे साबित हुई है. आपने रामकृष्ण मिशन का नाम लिया, इसलिए जो हम सुबह से सुन रहे हैं, हम लोग सब भाग्यवान हैं बहुत कि हम यहाँ आए हैं, है ना. और आज यहाँ हमारे सामने एक ऐसे मिलिट्री आर्मी ऑफिसर हैं जो स्वामी जी की कन्या ही है ये दोनों. तो उन्होंने कैसे अब अध्यात्म भी उनके इसमें जुड़ गया है और अपने काम में, तो उसके बारे में आप हमको थोड़ा बताएंगे कि आपको आपके आर्मी के ट्रेनिंग में या और भी किसी चीज़ में इस अध्यात्म का कुछ फ़ायदा हुआ है. अगर मैं यहाँ पे हूँ तो मैं पूरा का पूरा श्रेय अपने आध्यात्मिक या जो मेरी स्पिरिचुअल जर्नी है उसको दूंगी, क्योंकि आध्यात्मिक जो किताबों में है वो तो है ही, उसके अलावा एक विश्वास है आपका एक अद्भुत शक्ति पे या आपका किसी की कही किसी बात पे. तो मैं उस बात को मान के चलती हूँ कि मेरा विश्वास है एक ऐसी शक्ति में या एक ऐसी सोच में जो मुझे स्वामी जी में दिखती थी. उनकी जितनी भी सोच है, उनके जितने भी विचार थे, मैं उनको हमेशा अपने जीवन में उतार के चलना चाहती थी.
अगर उनके विचारों को आप जीवन में उतार लेंगे तो कोई भी जो आपका सपना है, आपकी ट्रेनिंग होगी या आपको कोई लक्ष्य की प्राप्ति करनी है तो उसमें आपको आसानी होगी, क्योंकि जीवन हर किसी को मिला हुआ है। आपको शिक्षा भी मिल जाएगी, लेकिन उस शिक्षा का आपके जीवन में क्या उपयोग करना है वो कोई नहीं सिखाता है। उसका जो आचरण में आपको जो लाना है, जो विचार स्वामी जी ने दिए, वो आपको जीने की कला सिखाते हैं। तो मैं जो भी बन पाई, मैं शायद अपने उन विचारों की वजह से, जो मुझे स्वामी जी से प्रेरणा मिलती रही, उनकी वजह से मैं बन पाई। मैं एक और बात मेंशन करना चाहूँगी, जब मैं कॉलेज में थी तो मेरे कोई भी एग्ज़ाम्स होते थे लाइक यूपीएससी या जो मैंने बाकी भी एग्ज़ाम्स दिए, तो मैं उससे सिर्फ 1 महीना पहले यहाँ पे लाइब्रेरी मेंबरशिप लेती, सिर्फ 1 महीने के लिए, ताकि ध्यान से पढ़ाई करके क्योंकि जब आप उस स्थान पे पढ़ाई करते हैं जहाँ पे एक अच्छा विचार हो, एक अच्छा सा आपको वातावरण मिले और हर व्यक्ति जो एक अच्छी सोच को लेके चलता हो, तो आप जो पढ़ रहे हैं उसका आपको बहुत ज़्यादा एक बड़े पैमाने पे लाभ होता है। अन्यथा आप कहीं भी बैठिए, कहीं भी पढ़ सकते हैं, ऐसा कुछ नहीं है। लेकिन अगर आध्यात्म से जुड़े हुए हैं आप और एक अच्छी सोच और आपके पीछे अच्छे लोगों का साथ हो, तो आपको लक्ष्य प्राप्ति करने में संभवतः ही आपको आसानी होती है। आपके पास फिर आती हूँ। अभी सुवर्णा से बात करते हैं। सुवर्णा, आज सुवर्णा का जन्मदिन है और सुबह कराड़ से अपने छोटे से बच्चे को छोड़ के आई है घर पे, और उसको नहीं पता था कि आज यहाँ उसे हम लोग बुलाने वाले हैं। तो सुवर्णा का जो मी का हिंदीमध्ये बोलते हैं आपकी वजह से मैंने भी शुरू किया। तर सुवर्णाचा जो प्रवास आहे तो खूप आधीपासून मी पाहिला आहे। IT इंजिनियर आहे ती, आणि अतिशय आता ती त्या स्थितीत नाही आहे। आता ती चांगली, म्हणजे तिला नोकरी आहे, घरचं पण चांगलं आहे। पण अशी एक वेळ होती की जेव्हा तिने सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं होतं आणि मेरिटवर आलेली आहे, ती मेरिटमध्ये ॲडमिशन मिळाली आहे। तिच्या बसच्या प्रवासाकरता किंवा रोज तिची आई 1 किंवा 2 अंडी विकायची घरातली आणि त्या पैशात तिचा प्रवास व्हायचा। म्हणजे इतक्या या स्थितीतनं आज या थोड्या सुबत्ता, म्हणजे खूप सुबत्ता नाही पण चांगल्या स्थितीकडे ती आली आहे। ते तिच्या कष्टानी, तिच्या मेहनतीनी, ह्यांचं कापिल गाव जे आहे तिथे ते आरो प्लांट सगळ्या, म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात एकच गाव आहे जिथे एशियामध्ये जिथे पहिलं गाव आहे जिथे आरो प्लांट लागलेलं आहे, पब्लिक ह्याच्यामध्ये पाणी ज्या मिळतं ते। आणि दुसरी गोष्ट ही तेव्हा पण 12वीलाही पहिली आली तिच्या त्या केंद्रामध्ये कराडच्या इकडे, आणि मग तिने कसा प्रवास, म्हणजे तिचं इंजिनिअरिंग खूप खडतर, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं। ते तूच सांगितलेलं बरं मला असं वाटतं। सुवर्णा, सांगशील का थोडं? खूप छान वाटते, म्हणजे मी आज शिबिरार्थी म्हणून आले, पण आज इथे वाढदिवसानिमित्ताने मिळालेली ही गिफ्टच स्वामीजींकडून, माताजींकडून, ठाकूरजींकडून असं वाटतं। जसं श्रद्धा दीदी म्हटलं की त्या पहिल्यापासून, म्हणजे 2006-07 पासून त्या मला पाहत आहेत, आणि त्यावेळी कॉलेजला होते। म्हणजे असंच की सर्वसामान्य परिस्थितीमधून मी 10वी झाली, 12वी, 10वी नंतर सायन्सला घेतलं ॲडमिशन। तर त्यावेळी घरून परिस्थिती एवढी ठीक नव्हती, तर असं वाटत होतं त्यांना की सायन्सला मग क्लासेस वगैरे जॉईन करायला लागतील, आणि मग त्यामुळं आर्ट किंवा कॉमर्स काहीतरी घेतलं तर होऊन जाईल शिक्षण, थोडंसं शिक्षण झालं की नंतर लग्न वगैरे, हे तर काही ग्रामीण भागातलं कॉमन त्यावेळेचं चित्र होतं। तर मग मला असं होतं की मला मॅथ्स खूप आवडायचं, मॅथ्स सायन्स, तर मला सायन्सलाच ॲडमिशन, म्हणजे पुढचं काही माहीत नाही, कारण घरी कोण शिकलेलं नाही, आसपास कोण शिकलेलं नाही आहे, तर पुढचं करिअरमध्ये काय करायचं काही नाही करायचं हे काहीच माहिती नव्हतं। पण फक्त मॅथ्स आवडतं, सायन्स आवडतं म्हणून सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे हे फिक्स झालं, आणि ॲडमिशन मिळालं मेरिटवरती। मिळाल्यानंतर मग अभ्यास सुरू केला, क्लासेस तर काही शक्य नव्हतं जॉईन करणं, आणि पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट आला आणि माझे वडील शेतात होते, त्यांना मी चहा घेऊन गेले होते, तर त्यांना सांगितलं की रिझल्ट्स आले, आणि मग मला मार्क्स मिळाले, मॅथ्सला 99 मिळाले, फिजिक्सला 95 मिळाले, असं सगळं सांगत होते, सगळे अबाव 95 मार्क्स होते। तर वडील म्हणाले की बघ, म्हटलं होतं ना की आपल्याला क्लास लावल्याशिवाय काही शक्य नाही आहे, तुला म्हणजे आउट ऑफ 200 50% पण नाही मिळाले, जर तू आर्ट्स कॉमर्सला गेली असेल तर तू काहीतरी अभ्यास केला असेल, तर त्यांना मी म्हटलं आउट ऑफ 200 नाही, आउट ऑफ 100 मार्क्स होते ते। तर त्यावेळी त्यांना पण म्हणजे खूप छान वाटलं की
जो तिनं निर्णय घेतला तर ते पुढे म्हणजे करण्याचं तिनं धाडस दाखवलं. आणि मग तसाच जर्नी सुरू झालं. 12वी नंतर मग पूर्ण कॉलेजमध्ये 4 कॉलेजेस होती आणि माझं कॉलेज होतं तिथून एक 200 मीटरवरतीच कराड गव्हर्नमेंट कॉलेज होतं इंजिनिअरिंगचं. तर मी तिथे कधीच गेले नव्हते, कारण की सगळे म्हणायचे ना ह्या कॉलेजला कोणालाच ॲडमिशन मिळत नाही, कारण हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि इथलं मेरिट खूप जास्त लागतं. आणि मग सगळ्यांनी CETचे चार्टे क्लासेस म्हणजे कुठले कुठले वेगवेगळे सगळे ट्युशन्स लावले होते आणि मी एकटी फक्त घरी अभ्यास करायचे. पुस्तक पण म्हणजे जे असे स्पेसिफिक बुक्स असतात किंवा काय तर तेही नव्हते, जे रेग्युलर बुक्स असतील त्याच्यातूनच अभ्यास करत होते. त्यामुळे मग असं वाटलं की तिथे पण काही नाही होणार ॲडमिशन काय. तर मग तिथे मला ॲडमिशन म्हणजे एवढे 4 कॉलेजेसमधल्या जवळजवळ 3,000 ते 4,000 मुलं होते, तर त्यामध्ये फक्त मला एकटीला तिथे ॲडमिशन मिळालं आणि ते सिव्हिल इंजिनिअरिंगला मिळालं. पण तेच ग्रामीण भागामध्ये असं की म्हणजे घरचे कोणी शिकलेले नाही, तर सगळेजण सांगायला लागले की जे ठेकेदार वगैरे असे असतात, कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात, तर मुलींनी सिव्हिल इंजिनिअरिंग करून काय उपयोग नाही, कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे मग साईटवर जायला लागतं, उन्हामध्ये उभं राहायला लागतं, कन्स्ट्रक्शन साईट्स असतात, तिथं लोकं चांगली नसतात, अपघात वगैरे होण्याची शक्यता असते, तर मग सिव्हिल इंजिनियर मुलींसाठी चांगलं नाही, तुम्ही उगाचच तुमच्या मुलीला सिव्हिल इंजिनिअरिंगला घेतले. त्यामुळे मग वडिलांना वाटायला लागलं की मग डी एड चांगलं आहे की शिक्षिका झाली छान मस्तमध्ये होऊन जाईल, तर DEDला ॲडमिशन घेऊया. तर माझं असं होतं की नाही, मला इंजिनिअरिंगलाच घ्यायचं आहे, मला सिव्हिल करायचं आहे. पण तरी खूप पिअर प्रेशर होतं बाहेरच्या यांचं. मग ते म्हणले ठीक आहे, पण त्यांना एक जण कोणतं सांगितलं की जरी तुम्ही सिव्हिलला घेतलं फर्स्ट इयरला तर जो तुम्ही चेंज पण करू शकता ब्रांच. मग IT इंजिनिअरिंग पण तिथं होतं. जर ITला घेतलं ॲडमिशन तर मस्त मुलगी सिटीमध्ये राहील, पुणे, मुंबई, बेंगलोर, आणि AC मध्ये बसून म्हणजे छान हे करू शकेल कंपनीमध्ये. तिला कुठे बाहेर उन्हात जावं लागणार नाही, काही करावं लागणार नाही. तर मग तसं जर असेल तर मग तुम्ही बघू शकता. मग मी सिव्हिलला ॲडमिशन घेतलं आणि मग अभ्यास सुरू केला. पण त्यावेळी असं होतं की मला गव्हर्नमेंट कॉलेजला 8,000 रुपये फी होती, पण तीही भरण्याची म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होतं. तर मग मी ट्युशन्स घ्यायला सुरू केले. 5वी ते 10वीच्या मुलांचे ट्युशन्स मी सकाळी रोज 5 वाजता उठून 5 ते 9 वाजेपर्यंत 4 बॅचेस घ्यायचे. त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचायचे. 10 ते 5 कॉलेज करायचं, 5 ते 6 घरी यायचं, 6 नंतर परत 8 वाजेपर्यंत 2 बॅचेस घ्यायच्या आणि त्याच्यानंतर माझा अभ्यास करायचे. तर त्यावेळी सगळ्या मुलांनी ट्युशन्स वगैरे लावलेले होते आणि बऱ्यापैकी सगळे चांगल्या घरातली म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या घरातली मुलं होती. तर मग सगळ्यांनी क्लास लावले होते. मग मला वाटलं आता काय माहिती काय, पण मी माझा अभ्यास सुरू होता. तर सगळं रिझल्ट लागला, तर मला असं खूप रिझल्टच्या वेळी वाटायला लागलेलं की आता काय होते काय माहिती. पण पूर्ण रिझल्ट लागल्यानंतर पूर्ण क्लासमध्ये मी फर्स्ट आले होते आणि तो खूप छान म्हणजे ती खूप छान वेळ होती. पण असं झालं की मग सिव्हिलमध्ये फर्स्ट आले, नंतर सेकंड इयरला चेंज करून IT मध्ये गेले. आणि IT मध्ये गेल्यानंतर मला म्हणजे इंटरेस्टच निर्माण नाही झाला की एक कॉम्प्युटर, एक लॅपटॉप घ्यायचा आणि त्याच्यासमोर फक्त काम करायचं. मग तेही काम खूप चांगलं आहे किंवा खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, पण माझा जो इंटरेस्ट होता तर तो माझा त्याच्यामध्ये क्रिएट नाही झाला. मग माझं असं सर्च सुरू होतं की तिथे मी दरवेळी फर्स्टच येत होते. म्हणजे फर्स्ट तर मी राहिलेच, माझ्याशिवाय दुसरे कोणी फर्स्ट आलेच नाहीत. पण जो म्हणतो ना आपण की एक इंटरेस्ट असतो, तर तो इंटरेस्ट मला त्याच्यामध्ये कधीच निर्माण नाही झाला. तर मी सर्च करत होते की अजून काय करता येऊ शकेल. तर त्यानंतर मग मी मला इंद्रजित देशमुख हे स्वामीजींच्या वतीच त्यांची शिवम प्रतिष्ठान ही संस्था आहे कराडला, ती स्वामीजींच्या विचारांवरतीच कार्य करते. तर त्या इथे असेच जसं आपण कॅम्पला आलो आहोत, तर तसाच एक युवा हृदय संमेलन कॅम्प होता आणि कॉलेजमधून NSSच्या कॅम्पमधून मी तिथे गेले होते. तर तिथे मला स्वामीजींविषयी आणि त्यांच्याविषयी सगळी माहिती मिळाली. आणि मग मला हे क्षेत्र कळलं की MPSC ही एक्झाम देऊन, MPSC UPSC असेल, ह्या एक्झाम्स देऊन आपण गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये येऊ शकतो. आणि जसं ते इंद्रजित देशमुख जे आमचे मेंटर आहेत, तर ते त्यावेळी त्यांची सुरुवात BDO पासून झाली होती, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर पासून ते ॲडिशनल CEO म्हणून रिटायर झाले. तर अशा पण भागात गेलं तर आपण ग्रामीण भागामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. मग मी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशननंतर 1 वर्ष लेक्चरशिप केली आणि मग MPSCचं स्टडी केलं. फर्स्ट अटेम्प्टला मला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. पुण्यामध्येच मला पोस्टिंग मिळालं. तर सगळ्यांना खूप छान वाटलं की गव्हर्मेंट जॉब मिळाला आणि तो पण पुण्यात, म्हणजे अजून छान झालं असं. पण तिथेही मला तेवढं खूप म्हणजे वाटत नव्हतं की हे मला करायचं आहे म्हणून, टॅक्सेशनमध्ये काम करायचं आहे. मग मी पुन्हा अभ्यास केला आणि त्यावेळी माझं ऑफिस होतं तिकडे विमाननगरच्या इकडे, लोहगावच्या इकडे,
तर मग तिकडेच राहायचा खूप चान्स होता. पण मग माझे मेंटॉर जे आहेत काकाजी, त्यांनी सांगितले की जर तुला चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहायचं आहे, चांगलं आहे, तर तू रामकृष्ण मठाशेजारी राहा. आणि इथून तिथपर्यंतचं अंतर म्हणजे खूप जास्त होतं, 1.5 तास लागायचा प्रवास. तिथं हॉस्टेलला मी राहिले. पण हे जे विचार आणि हे जे सराउंडिंग आहे हे मला मिळालं, त्यामुळे मला अभ्यास करण्याची अजून स्ट्रेंथ मिळाली. आणि त्याही अटेम्प्टमध्ये मी थ्रूआउट प्री मेन्स इंटरव्ह्यू क्रॅक केलं आणि माझं इथे सिलेक्शन झालं. आणि मी त्यानंतर मग ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावरती रुजू झाले आणि ग्रामीण भागातील काम चालू झालं. खूप छान वाटतंय की दोघींची बॅकग्राऊंड बघा तुम्ही, स्वामीजींचे विचार है ना. आणि आज असं काही ठरवलेलं नव्हतं की त्या असतील आणि त्यांचे दोघींचे जीवनामध्ये असं काहीतरी साम्य असेल. आणि ही पण मठाच्याच आवारात आणि मठाशी संबंधित स्वामीजींचे विचार आणि कॅप्टन पूजा यांचे पण तसेच विचार आहेत. तर खूप छान वाटतंय की स्वामीजींच्या ठाकूरमा स्वामीजींच्या दोन्ही कन्यका इथे बसलेल्या आहेत आज. आणि कॅप्टन पूजा, तुम्हाला एक विचारते की तुम्ही ज्या पदाला पोचलात तिथे जाण्यासाठी काय परसू केलं पाहिजे? दोघींसाठी आहे हा प्रश्न की काय केलं पाहिजे मुलींनी, कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे आर्मीमध्ये जायचं असेल तर. बरोबर आहे ना? जाणून घ्यायचं आहे ना सगळ्यांना. जो फ़ौज में जाने की जो प्रोसीजर है वो आपको कहीं भी मिल जाएगी, लेकिन जब हम फ़ौज की तैयारी शुरू करते हैं तो मैं आपको 2 तरीक़ों से इस बात का जवाब दूंगी. एक ऑफिशियल, कि आपको ऑफिशियली क्या फॉलो करना है. अभी ऐसा हुआ है कि 12th के बाद भी यहाँ पे सारी लड़कियाँ हैं, तो मैं उनके तरफ से ही बोलना चाहूँगी. लड़कियाँ NDA में जा सकती हैं, तो आपको 12th में ही जब आप हो आपको NDA की तैयारी शुरू करनी है. तो आपका फर्स्ट स्टेप है NDA रिटन एग्ज़ाम निकालना, जो कि UPSC के थ्रू होता है. आप वो एग्ज़ाम देंगे, जो कट ऑफ होगा, कट ऑफ आपको क्लियर करना है. उस बेस पे आपका कॉल लेटर आता है फॉर योर SSB इंटरव्यू. जब हम SSB इंटरव्यू की बात करते हैं तो ये एक बहुत ही डिटेल्ड प्रोसीजर है. अनलाइक अदर इंटरव्यूज़ की आपका 1 घंटे में इंटरव्यू हो गया और आपका सिलेक्शन हो गया, नहीं. ये एक 5 डे का प्रोसीजर होता है. मतलब मुझे थोड़ा समय लगेगा इनको एक्सप्लेन करने में. डे 1 में आपका होता है स्क्रीनिंग. इस दिन बेसिकली आपको 2 टेस्ट देने होते हैं. एक होता है आपका पिक्चर परसेप्शन एंड डिस्क्रिप्शन टेस्ट, जिसमें आपको एक छोटी सी स्क्रीन पे आपको एक इमेज दिखाई जाएगी और 30 सेकंड का टाइम होगा उस इमेज को देखने का, समझने का. और उसके बाद आपको 3 मिनट में उस पर एक स्टोरी लिखनी है. स्टोरी इंक्लूड्स व्हाट लेड टू द स्टोरी, व्हाट इज़ हैपनिंग इन द स्टोरी एंड व्हाट इज़ द फ्यूचर आउटकम ऑफ द स्टोरी. इसके बाद ये आप लिख लेंगे. आपका फिर एक ऑफिसर रेटिंग टेस्ट होता है, जिसमें कुछ वर्बल कुछ नॉन वर्बल क्वेश्चन होते हैं. 10 मिनट में आपको लगभग 100 क्वेश्चन के आसपास सॉल्व करने होते हैं. इसके बाद जैसे आप लोग यहाँ बैठे हुए हैं, वहाँ भी इसकी बहुत डबल ट्रिपल स्ट्रेंथ आती है, ऑलमोस्ट 400-500. आपके ग्रुप्स बनते हैं 10-10-10 कैसे, जितने भी होंगे स्ट्रेंथ के हिसाब से. अब जो आपने सुबह एक कहानी लिखी थी, मानो लगभग 9 बजे के आसपास, अब समय हो रहा होगा दोपहर के 3 बजे. आपने जो लिखा हुआ है, आपको उस ग्रुप में 1 मिनट का समय मिलेगा. पहले आप अपनी स्टोरी बताएंगे. जैसे ही लास्ट इंडिविजुअल ख़त्म करेगा, आपको उसी सेम स्टोरी पे ग्रुप डिस्कशन करना है. इसके बाद आप अपने अपने जगह पे बैठ जाएंगे और शाम में 5-6 बजे के बाद आपका स्क्रीनिंग होता है बेस्ड ऑन योर PPDT टेस्ट, योर ऑफिसर रेटिंग टेस्ट, योर पर्सनल इंडिविजुअल नरेशन एंड योर ग्रुप डिस्कशन. इन चारों को मिला के आउट ऑफ 400 हार्डली 40 से 45 बहुत मुश्किल से सिलेक्ट होते हैं. तो जो परसेंटेज है वो है 10%. Day 2 होगा आपका ग्राउंड टेस्टिंग टेस्ट या फिर आपका साइकोलॉजिकल टेस्ट. अब जो आपने यहाँ पे एक कहानी लिखी है, आपको साइकोलॉजिकल टेस्ट में ऐसी 12 कहानियाँ लिखनी हैं. आपको इसके अलावा सिचुएशन रिएक्शन टेस्ट करने हैं 60, और समय होगा आपको 30 मिनट मिलेंगे. उस 60 सिचुएशन रिएक्शन टेस्ट आपको पढ़नी है. और एक सिचुएशन लगभग 5 लाइन की होती है. उसमें आपको डिटेल में दिया होगा कि आप पॉइंट A से पॉइंट B पे जा रहे थे, आप 4 लोग थे, आपकी गाड़ी पंक्चर हो गई, आपको रास्ते में एक बुजुर्ग महिला मिली, वो गिर गई, और आपका साथ में एग्ज़ाम भी था. आपको मल्टीपल सिचुएशंस देंगे. वो आपको देखते हैं कि आप कैसे उतने कम समय में उस पूरे सिचुएशन को पढ़ के उसको प्रायोरिटाइज करके अपने रिएक्शन को वहाँ पे लिख रहे हो.
तो आप कितने क्रिप्टिक हो, वहाँ पे कहानियों का समय नहीं होता, आपको 2 शब्दों में 3 शब्दों में उस पूरे सिचुएशन का रिस्पॉन्स देना है। दैट इज़ वाई इट इज़ कॉल्ड सिचुएशन रिएक्शन टेस्ट। ये होने के बाद आपको WAT होता है, उसमें आपको स्क्रीन पे एक वर्ड दिखाएंगे, 15 सेकेंड के लिए वो स्क्रीन पे आता है और आपको उस पर एक सेंटेंस लिखना है। बेसिकली है वर्ड एसोसिएशन टेस्ट। हाउ डू यू एसोसिएट योर सेल्फ विद दैट वर्ड। फॉर एग्जाम्पल अगर लीडर वर्ड आ गया और मैंने ये लिख दिया कि आई एम अ ग्रेट लीडर, तो इससे उन्हें कोई फ़र्क नहीं पड़ता है उस वर्ड से आप क्या एसोसिएट कर रहे हैं, बेसिकली वर्ड से आप क्या समझते हैं या फिर आपकी क्या सोच है। अगर वहीं लिखूँ मैं लीडर इज़ टू लीड बाय एग्जाम्पल, है ना, लीड, अगर लीडर आता है वर्ड, अगर आप इतना भी लिख देंगे एग्जाम्पल तो भी काफ़ी है, बिकॉज एसोसिएशन देख रहे हैं, कहानियाँ नहीं चाहिए वहाँ पे, वाक्य नहीं चाहिए लंबे लंबे। उसके बाद होता है सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट। अब इसमें अलग अलग कॉलम्स हैं। व्हाट डू योर पेरेंट्स थिंक अबाउट यू, what do your teachers think about you, your friends think about you, you yourself think about you, and where do you see yourself after 5 years। तो ये सारे 4 अलग अलग टेस्ट को लेके आपकी साइकोलॉजी चेक की जाती है डे 2 को। इसी के बीच में आपका फिर GTO टेस्ट शुरू होता है, जिसमें n नंबर ऑफ टेस्ट होते हैं, लगभग 10 से 12। अब वहाँ पे आपको हर एक चीज़ ग्रुप में करनी है, एक्सेप्ट 1 और 2 टास्क जो कि आपके इंडिविजुअल टास्क होंगे। तो ये आपका डे 3 एंड डे 4 को चलता है। कहीं आपका ग्रुप डिस्कशन हो रहा होगा, कहीं कोई GTO टास्क चल रहा हो, कहीं पे कोई कमांडो टास्क चल रहा होगा, कहीं कुछ चल रहा होगा, उस बीच में से आपको उसी यूनिफॉर्म में, वहाँ बारिश हो रही होगी, आप कीचड़ में, आपके यूनिफॉर्म गंदे होंगे, उसी में आपको आ जाएगा कि आपको इंटरव्यू के लिए बुलाया है। तो आप वैसे ही आपके सफ़ेद कपड़े एकदम मट्टी में लदे हुए होंगे, आप दौड़ते भागते पसीने में इंटरव्यू देने जाएंगे। तो नॉर्मली होता है ना कि हम तैयारी करके जाते हैं, सूट बूट पहन के जाते हैं कि आज मेरा इंटरव्यू होता है। तो फ़ौज में कुछ तय नहीं होता। दे टेस्ट यू हाउ वेल यू कैन रिस्पॉन्स एट द गिवन टाइम, इन नो टाइम बेसिकली। सो आप जाएंगे, अपना इंटरव्यू देंगे, वहाँ भी आप जाके बैठे हुए हैं, आपसे पहले किसी का चल रहा होगा, आपको लगा अब मेरा नंबर आएगा, बट नहीं आएगा, फिर कुछ हो जाएगा, आपको वेट करना पड़ेगा। lot of uncertainties are there, so you have to be mentally robust so that you can take any kind of situation, you can handle it quite peacefully। फिर आपने इंटरव्यू दे देंगे। इंटरव्यू डिपेंड करता है कि कितना लंबा चलाते हैं आप और कितना सामने वाले को आपके बारे में जानने में इंटरेस्ट आ रहा है। क्योंकि कुछ ऐसा होता है कि कुछ वहाँ पे बहुत बड़े कहानीबाज या बहुत बड़े ऐसे होते हैं कि हमने कुछ किया नहीं होता, बस बोलना है इसलिए कुछ बोल के आ गए। तो वो जो वहाँ बैठे हुए हैं, बहुत एक्सपीरियंस लेके बैठे होते हैं, तो वो भी आपको घुमाते हैं कि अच्छा ठीक है बेटा बोलो, और बोलो, हमें मज़ा आ रहा है, और कहानियाँ सुनाओ। सो विच लीड्स नो वेयर। तो जो आपकी इंटेग्रिटी है, जो आपकी ऑनेस्टी है, जो लॉयल्टी है, और जो आपने एथिकल वैल्यूज़ सीखे हैं, जो मॉरल वैल्यूज़ सीखे हैं, अगर आप उनको ध्यान में रखते हुए ये सोच के जाते हैं कि मैं ये काम मेरे लिए नहीं कर रहा हूँ, देश के लिए कर रहा हूँ, तो जो अगर सच है मैं वो बताऊँगा और देश को फ़ायदा होगा। क्योंकि हम सोचते हैं कि अगर मैं ये कह दूंगा तो मेरा सिलेक्शन हो जाएगा, ऐसा होगा भी नहीं। और अगर आप सोचते हैं तो आप खुद को बेवकूफ़ बना रहे हैं। अगर आप ये सोच के जाए कि फ़ौज को एक अच्छे अधिकारी की ज़रूरत है, फ़ौज को एक अच्छे नागरिक की ज़रूरत है, अगर मैं एक अच्छा व्यक्ति हूँ, मैं अगर अच्छा नागरिक हूँ, तो मैं अच्छा अधिकारी बनने के लिए योग्य हूँ, तो मेरा सिलेक्शन होगा ही। तो आपकी कोशिश होनी चाहिए एक अच्छा व्यक्ति बनने की, एक अच्छा नागरिक बनने की और एक अच्छा सैनिक बनने की। बिसाइड्स दैट ये अलग बात है, आपका इंटरव्यू हो जाएगा। अब जो डे 1 को आउट ऑफ 440 लोगों को लिया था, अब इस 40 में से आपका लास्ट दिन कॉन्फ्रेंस होगा। अब कॉन्फ्रेंस में क्या होता है कि इंटरव्यू में जब हम बैठते हैं, हमें कोई सवाल पूछा होता है, तो कुछ सवाल हमें आते हैं, कुछ नहीं आते हैं। तो दोज हु आर वेरी इंटेलिजेंट एंड शार्प, दे गिव द आंसर, सॉरी सर आई डोंट नो, इफ़ टाइम गिवन आई विल रिवर्ट ऑन द सेम। कुछ सिचुएशंस दी जाती है आपको, या फिर कुछ प्रसंग होते हैं जहाँ पे इंटरव्यूअर को आप पे डाउट होता है कि शायद इसने गलत बोला होगा, इसने अपने साइकोलॉजिकल टेस्ट में ये बात लिखी है कि मैं बहुत ऑनेस्ट हूँ, बट मुझे इसका इंटरव्यू में लगा नहीं वो। जब मैंने इसका GTO टास्क लिया तो मुझे वहाँ पे इसमें ये जो आपकी बात है कि मैं बहुत हार्ड वर्किंग हूँ, मैं बहुत हेल्पफुल हूँ, वो दिखाई नहीं दिया। क्योंकि हर एक टेस्ट एक ग्रुप में हो रही है, तो आपका जितना भी है वो 5 दिन में आपका ट्रांसपेरेंट एक इमेज उनके सामने पहुंच जाती है। तो आपको फिर से एक बार मौका दिया जाएगा। अगर उसे लगता है कि मैं ये क्वेश्चन पूछ के इसको टेस्ट कर लेता हूँ तो शायद सिलेक्शन हो जाएगा, तो आपको फिर 1-2 क्वेश्चन पूछे जाएंगे।
अगर आपने वहाँ भी हेर फेर कर दी या आपने लिखा कुछ है, आपने एक्शन कुछ लिया है और आपने अब बोला कुछ और, तो आप चले गए। तो बेसिकली मनसा कर्मा वाचा, आप क्या सोचते हैं, आप क्या करते हैं और आप क्या बोलते हैं, इन तीनों में कॉन्ग्रुएंस होना चाहिए। तब जाके आपका 5वें दिन कॉन्फ्रेंस के बाद आपका रिकमेंडेशन होता है। आउट ऑफ 40 दे कैन टेक ऑल 40 ऑल्सो इफ़ ऑल ऑफ यू आर फिट टू बिकम एन ऑफिसर। They can take 0 also if they find everybody unfit, or they can take 3 or 4 as per your capability and your fitness to that post. अब मान लीजिए 40 में से 4 लोगों का सिलेक्शन हो गया। अब ये 4 लोगों का मेडिकल टेस्ट होगा। अब मेडिकल में जो बेसिक पैरामीटर्स हैं वो टेस्ट होंगे। उसके बाद इतनी पूरी कहानी करने के बाद, यूपीएससी देने के बाद, आपका पूरा एसएसबी दे लिया आपने, आपका मेडिकल हो गया, सब कुछ हो जाएगा। अब वैकेंसी होंगी 4, 5, 10, 12 डिपेंडिंग ऑन उस साल नोटिफिकेशन में क्या आया है। अब ये हर साल जो आपके बैचेस हैं, एक एक सेंटर में 2-3 हो रहे हैं। तो ऑल ओवर इंडिया मान लीजिए 10 पोस्ट के लिए 200 लोग रेकमेंड हो चुके हैं। अब उस 200 में से जो वैकेंसी होगी 10, ओनली 10 विल गो टू दी अकेडमी, रेस्ट 190 विल अगेन रीअपियर फॉर द यूपीएससी, एनडीए और सीडीएस एग्ज़ाम। अंडरस्टूड? तो ये इसका ऐसा प्रोसीजर है। बट इसके अलावा मैं आपको एक पर्सनल राय देना चाहूँगी कि ये आपको हर जगह बातें बताई जाएंगी और आपको पता भी होंगी या नहीं पता होंगी, लेकिन ये आपको पता चल जाएंगी। बट जो एक्चुअल रिक्वायरमेंट है वो इन चीज़ों को समझने के अलावा इस बात को समझने की है कि मैं जिस पोस्ट के लिए जा रहा हूँ वो एक मामूली पोस्ट नहीं है। ये ऐसा काम नहीं है कि 2 और 2 4 की जगह मैं 3.5 कर दिया तो कोई बात नहीं, मैं कल जाकर सुबह उसको ठीक कर लूँगा, हिसाब की तो बात है। या फिर ऐसा भी नहीं है कि मैंने किसी को आज कोई गलत बात बता दी और मैं उसे आधे घंटे में फ़ोन कर दूँगी या मैं उसके पास जाके मिल लूँगी कि मैंने आपको ये गलत सिखा दिया था, ये मैं इसको करेक्शन कर रही हूँ। यहाँ पे लाइफ और डेथ का सवाल होता है। जब मैं एक फ़ैसला लूँगी, उस फैसले से जो द मैन आई कमांड, उस फैसले से 1000 लोग जो मेरे नीचे हैं, 1000 लोग की फैमिलीज़ जो 1000 अलग अलग शहरों में, गाँवों में, कस्बों में हैं, उन सभी का जीवन निर्धारित होता है। मेरा एक गलत फ़ैसला या मेरा एक गलत एक्शन एक इंसान की लाइफ और डेथ को डिसाइड कर सकता है। अगर हम ये सोचें कि हमें उस लेवल का व्यक्ति बनना है जहाँ पे मैं एक सही डिसीजन दे सकूँ, सही काम कर सकूँ और अपने आप को हमेशा सही रास्ते पे चलने के लिए प्रेरित कर सकूँ, अगर मुझे लगता है कि मैं ये कर सकती हूँ तो ही मुझे इस पोस्ट में आना चाहिए, तो ही मुझे इस काम में आना चाहिए, क्योंकि ये काम मेरा और आपका नहीं है, ये काम देश हित का है। तो यहाँ पे अपना स्वयं हित सोच के नहीं चलता। तो इन सब बातों को ध्यान रख के जो मैंने कहा 2 मुद्दों में आपको मैं जवाब दूंगी, एक ऑफिशियल प्रोसीजर और एक ये जो मेरा पर्सनल ओपिनियन है। तो आपकी कोशिश होनी चाहिए कि मुझे एक अच्छा व्यक्ति बनना है एंड मैं जो हूँ मैं उनको वही दिखाऊँ, क्योंकि वो आपका ट्रू नेचर देखना चाहते हैं। जो आप नहीं हो वो आप वहाँ दिखा नहीं सकते, क्योंकि जो आप हो वो उनको दिख चुका है। अब जो मैं नहीं हूँ, मैं कितना भी दिखाऊं, उनसे उन्हें फ़र्क नहीं पड़ता है, क्योंकि आप जो हो वो दिख चुका है। तो जो आप हो वही आप रहो, क्योंकि अगर उनमें आप में कमी है तो वो उसको ठीक कर सकते हैं। लेकिन अगर आपने उस कमी को छुपाने के लिए 2 गलत एक्शन या 2 गलत झूठे जवाब या 2 गलत रिस्पॉन्स लिख दिए, तो आपकी जो लॉयल्टी है, आपकी जो ऑनेस्टी है, आपकी जो इतने साल की पढ़ाई है कि सच बोलना चाहिए, हमें अच्छे काम करने चाहिए, वो वहाँ पे सब कुछ फिर ख़त्म हो जाता है। तो बी योरसेल्फ, और जो आप हो वही रहना और अच्छा व्यक्ति बनने की कोशिश करना। तो एग्ज़ाम देना कोई कठिन बात नहीं है। ठीक है। अवघड आहे पण अशक्य नाही आहे ना, हो की नाही? त्या स्वतः बसल्या तिकडे, म्हणजे त्यांनी ते सगळं केलेलं आहे. पण काय महत्त्वाचं वाटतं, कोण सांगेल तुमच्यापैकी? काय महत्त्वाचं होतं शेवटी सांगितलं त्यांनी? बी युअर सेल्फ. ऑनेस्टी इतकी प्युअर, म्हणजे मला आठवलं एडिथला स्वामीजी म्हणतात ना की उगाच बाह्य गोष्टींकडे लक्ष देऊ नका, आपण त्याच्यातच खूप अडकलेले असतो. जसे आत आहोत तसेच आपण दिसायला हवं सगळ्यात, म्हणजे कोणालाही. आणि ते मला खूप आवडलं की पकडतात ते, कारण ते एवढे एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये की आपल्याला वाटतं आपण काहीतरी खोटं उत्तर लिहू आणि त्यांना कळणार नाही, पण त्यांना ते कळतं. म्हणजे हे खूपच म्हणजे आणखी आर्मीविषयी आमच्या मनामध्ये एवढं आम्हाला माहिती नव्हतं, तर खूप चांगलं वाटतं हे सगळं की
एक एक सैनिक एवढ्या सगळ्या कसोटी पार करून त्याला तिकडे काम मिळालं आहे आणि ते आपल्याकरता तिकडे लढत आहेत. आमच्या आत्ता आधीचं सेशन तर तसंच होतं. आता थोडं सुवर्णानी पहिलं सेल्स टॅक्सचं का सोडलं, कारण आपल्या दोघींच्या बोलण्यात हे लक्षात येते ऑनेस्टी. तर ते सेल्स टॅक्समधलं वातावरण तिला झेपलं नाही, कारण जे काही पैशाचे व्यवहार असतात किंवा कुठेही चोरीचा पाठी करायची असेल, पैसे घेऊन काम करायचं असेल, ते तिला जमेना आणि म्हणून तिने पुन्हा परीक्षा दिली. आणि ग्रामीण भागात जे ती काम करते आता, हे शिबिर आपण घेतो आहे असंच घारेवाडीला, कराडच्या जवळ जी घारेवाडी आहे तिथे तिचे मेंटर जे आहेत ते शिबिर घेतात. आणि सगळ्या खेड्यातल्या, आता बघा इथे खूप जणांना इच्छा आहे यायची, पण सगळे येऊ शकत नाही. तिने आली ती कराडून सकाळी, थोडं उशिरा पोचली, पण बाकीच्या मुली नाही येऊ शकत. जसं पैशाचं बळ नाही आहे, प्रत्येकजण नाही येऊ शकत ते एवढ्या लांबून, खूप आतमध्ये आतल्या गावांमध्ये. तर तिकडे जवळजवळ 1000-1500 मुलींचं शिबिर होतं दरवर्षी. पितृपक्षामधला दुसरा शनिवार रविवार तिथे शिबिर असतं. तर ते सगळं कंडक्ट करण्याचं काम पण ती करते. तर दोघींचं मला एक कॉमन काय वाटतं, सुवर्ण काय म्हणजे मी एक सांगू इच्छितेस, दापोलीतलं काम आणि मग आत्ता म्हणजे ते असिस्टंट BDO आधी होती आणि आता BDO झालेली आहे. तर काय तुला फरक जाणवतो आणि सेवा करायला तुझं जे ध्येय होतं लोकांची सेवा, जसं आता कॅप्टन पूजानी पण सांगितलं, तर अमेज्ड, ऐकून तर एकदम थक्क झाली आहे मी तुमचं बोलणं. आणि तुम्ही हे सगळ्यातनं गेलेलं आहात, ह्यानी आणखीनच अभिमान वाटतो आहे आम्हाला. तर तू काय सांगशील आम्हाला? नक्कीच, जसं मॅडमने सांगितलं की आपण एखादं टेस्ट, म्हणजे आता हे जे कोणतीही एक्झाम द्यायची असेल, काहीही व्हायचं असेल, तर त्यासाठी जे आपण टेस्ट कंडक्ट करतो तर त्याच्या बऱ्याच स्टेजेस असतात आणि त्या सगळ्या स्टेजेस क्लिअर केल्यानंतर अगदी तुम्ही लास्ट स्टेजला गेला आणि तिथे जरी तुम्ही त्यातून बाहेर आलात तरी तुम्हाला फर्स्ट राऊंडपासून सगळं करावं लागतं. आणि जसं इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की तुम्ही जर खोटं म्हणजे जर काही किंवा आपल्याला जरी येत नाही तरी दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते बरोबर पकडलं जातंच. माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी पण असंच होतं की मी ऑलरेडी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते. तर मग त्यांचं असं होतं की गेल्या विचारलं तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे का, तर मी म्हटलं हो. तर त्यांना म्हणजे ते थोडे ओल्ड म्हणजे एकदम सिनियर लोक असतात ना इंटरव्ह्यू घेणारे, तर त्यांना असं झालं की कदाचित ही खोटं बोलते किंवा काही असं त्यांना भासवायचं होतं. तर ते म्हणले तू खोटं बोलते, कारण की सेल्स टॅक्सला तर सिलेक्शन झालं आहे, मग तिकडे तर इंटरव्ह्यू झाला असेल आणि आता तर मग ते फर्स्ट इंटरव्ह्यू आहे. म्हणजे ते एवढे असे पॅनिक झाले आणि एकदम सिच्युएशन अशी एकदम तंग झाली. मग त्यांना पाहायचं होतं की आपण काय रिॲक्ट करतो त्याच्यावरती. पण आपण तेवढंच शांत राहून, आपण जर आपल्याला ओरिजिनल आपल्याला माहीत असेल काय आहे तर आपण तेवढ्याच कॉन्फिडेंटली सांगू शकतो. मी तेवढ्याच कॉन्फिडेंटली सांगितलं की म्हणजे मी जेव्हा एक्झाम दिली त्याच्या आधीपर्यंत सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरसाठी सुद्धा प्री मेन्स इंटरव्ह्यू असं 3 स्टेजेस असायच्या. पण ज्या वर्षी मी एक्झाम दिली त्या वर्षी इंटरव्ह्यू त्याचं कॅन्सल झालं, म्हणजे इंटरव्ह्यूची स्टेप जी आहे ती कॅन्सल केलेली आणि फक्त प्री आणि मेन्स एवढ्या 2 याच्यातच सिलेक्शन होतं. त्यामुळे मग ते स्पष्टपणे सांगितल्यानंतर सगळं वातावरण आहे ते एकदम कूल झालं. म्हणजे ते टेस्ट करत असतात की सिच्युएशन त्यांनी कशी दिली, की समोरचे जे आहेत त्यांनी काय बोलले किंवा काय हे केलं तरी आपल्यावरती काय इफेक्ट होतो आणि आपण त्यांना खुश करण्यासाठी किंवा वातावरण हे करण्यासाठी आपण अजून काही वेगळं बोलतो आहे का किंवा खोटं बोलतो आहे का किंवा थोडं घाबरतो आहे का. तर ह्या सगळ्यांमधून तर खूप छान होतं. आणि जसं म्हणालात की मी सेल्स टॅक्सला इकडे काम करत होते, पुण्यामध्ये होते, पण मी ज्या मोटिवने स्पर्धा परीक्षा दिली होती की मला रुरल डेव्हलपमेंटमध्ये ग्रामीण भागामध्ये काम करायचं आहे, तर ते इथं काही साध्य होताना दिसत नव्हतं. छान माझी जॉब होता, छान सिटीमध्ये राहायला होते, पण तरी त्यामुळं मला अगदीच अस्वस्थ होत होतं. आणि ज्यावेळी माझं इथे सिलेक्शन झालं आणि मी दापोली आणि मंडणगड या ठिकाणी काम केलं, तर कोकणात जायचं म्हणलं आपल्याला फिरायला जायला खूप छान वाटतं, पण ज्यावेळी पूर्ण वेळ आपण तिथं काम करत असतो तर त्यावेळी आपल्याला तिथले चॅलेंजेस कळत असतात आणि त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी आपण काम करत असतो. बऱ्याच जणांनी निसर्ग वादळ तर खूप मोठं कोरोनाच्या काळामध्ये आलं होतं, तर तेव्हा पण ते खूप मोठं चॅलेंजिंग गोष्ट होते. एकतर कोरोनाचा काळ होता, मदत मिळणं बाहेरून अवघड होतं आणि म्हणजे जिथे आपण म्हणत होतो की लॉंग डिस्टन्स म्हणजे तुम्ही सेफ डिस्टन्स ठेवून सगळ्यांशी व्यवहार करा, तर त्यावेळेस आम्हाला त्या एका घरामध्ये, कारण कोकणामध्ये सगळी अशी पत्र्याची किंवा कौलांची घरं, तर ती वादळाची तीव्रता खूप जास्त होती, त्यामुळे आधीच अलर्ट मिळालेला. तर सांगितलेलं की तुम्ही त्यांना एकत्र म्हणजे सेफ ठिकाणी ठेवा.
तर तिथे असं एका गावामध्ये एखादंच असं स्लॅबचं वगैरे किंवा चांगलं पक्कं घर असायचं. तर एका घरामध्ये 100 लोकांना रात्रभर आम्ही ठेवलेलं होतं. म्हणजे एकतर एवढा क्रुशियल पिरियड होता तर त्यावेळी, आणि पण एवढा आधी काम केल्यामुळं एवढी मोठी तीव्रता असूनसुद्धा एकही जीवितहानी झाली नाही. ते प्रशासनाचं खूप एक चांगलं काम झालेलं होतं. आणि त्याचबरोबर नंतर माझं पोस्टिंग मंडणगडमध्ये झालं. मंडणगड म्हणजे जसं आपण म्हणतो ना की किंवा डायलॉग्स वगैरे पण ऐकले असतील की तुमचं जर काम व्यवस्थित नाही झालं तर तुम्हाला गडचिरोली पोस्टिंग देतो, किंवा इंडियामध्ये पण तुमचं काम नाही चांगलं झालं तर तुम्हाला आउट ऑफ स्टेशन म्हणजे तिकडे पोस्टिंग देतो. तर तसं तिथे होतं की कोकणामध्ये पण सगळ्यात म्हणजे दुर्मिळ असा म्हणजे किंवा तिथं काही रस्ते नाहीत व्यवस्थित, किंवा एकदम जंगलचा भाग, आणि शाळा नाहीत व्यवस्थित, वस्ती नाही व्यवस्थित, रोजगार निर्मिती नाही. त्या ठिकाणी मग माझं पोस्टिंग झालेलं. आणि तिथे मी पहिली व्हिडिओ होती की रेग्युलर पोस्टिंग घेतलेलं नाही, तर तिथे कोणीच पोस्टिंग घ्यायचं नाही. नेहमी तो चार्ज आहे तो शेजारच्या तालुक्यातल्या BDOंच्याकडे असायचा. आणि मग सगळे म्हणायला लागले की तुम्ही कशाला इथे घेता. तर म्हटलं नाही, मला करायचं आहे काम तिथे, तर मग मी घेते. आणि असंच एक जेव्हा आझादी के 75 इयर्स का जो अमृत महोत्सवचे कार्यक्रम होते तेव्हा महिलांचा प्रोग्राम घ्यायचा होता. आणि मग मी हॉल बुक केला, सगळं हे केलं. तर सगळ्यांनी मला सांगितलं की इथं तर एवढा हे दुर्गम भाग आहे की कोणीसुद्धा येणार नाही, आणि 15-20 आले तर येतील, आपण त्यांचे छान फोटो वगैरे काढू आणि ते पुढे पाठवू आणि आपलं काम करू. तर म्हटलं नाही, मला हे करायचंच आहे. आणि एकतर एवढी चांगली संधी मिळाली की ग्रामीण भागातल्या महिलांना काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल आणि हे होईल आणि इथपर्यंत येतील असं. आणि त्यावेळी मी प्रेग्नंटसुद्धा होते. तर सगळेजण म्हणाले मॅडम तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या ना, कशाला इकडे हे करता. तर नाही म्हटलं, हे करायचं आहे तर करायचं आहे. तर सगळ्यांचं हे होतं की नाही होऊ शकणार. 15-20 पण भरपूर झाले, आणि आपण आपला स्टाफ पण बसू, हॉल फुल करू आणि फोटो वगैरे काढून पाठवू. सगळेजण असेच करतात. तर मग नाही म्हटलं, करायचं आहे. मग त्याच्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि सगळं एक्झिक्युशन झालं. तो हॉल 500ची कॅपॅसिटी होती. 800 महिला आल्या. हॉल पूर्ण गच्च भरून, साईडला उरून, बाहेर उभं राहून, आणि जसं स्टेज होतं इथे सगळे स्टेजला बसले तर सगळ्या इकडे सगळ्या महिला बसलेल्या. म्हणजे आम्ही जेवढं बसलो एवढीच जागा रिकामी होती. अगदी पायापर्यंत महिला बसलेल्या होत्या. आणि सगळ्या एकदम वाड्या वस्त्यांमधून अगदी काष्टा वगैरे घातलेल्या तिकडे कोकणी पद्धतीच्या तशा सगळ्या महिला आलेल्या. आणि तो खूप छान कार्यक्रम झाला. म्हणजे असं की जर आपण एक ठरवलं आणि जर आपला मोठी म्हणजे चांगला असला की आपल्याला कशासाठी हे करायचं आहे, तर आपण कसं करायचं हे आपोआपच कळतं. नाहीतर मग जसं मगाशी पण त्या मॅडमने सांगितलं की आपण मग खूप हे करत बसतो ना की मला मग इथेच दुखतं आहे, हेच होतं आहे, तेच होतं आहे. कारणं भरपूर असतात आपल्याला, पण आपल्याला जर ध्येय माहीत असलं आपल्याला काय साध्य करायचं आहे तर त्याला मार्ग पण आपोआप निघत जातात आणि तशी स्ट्रेंथही आपल्याला मिळत जाते. भरपूर अशी उदाहरणं आहेत, म्हणजे आपण भरपूर गप्पा सुरूच राहतील. तर सुवर्णाबरोबर मी एकदा गेले होते. तिने कार्यक्रम घेतले होते शाळांमध्ये. मुलींना हायजीन आणि मेन्सेसमध्ये पिरियड्समध्ये कसं काय वापरायचं ते शाळा आणि गाव 8 किलोमीटर ती मुलगी चालून येते आहे. कधी 15, म्हणजे जाणं येणं मिळून 15-20 किलोमीटर. त्या मुलींना हे सगळ्या गोष्टी मिळण्याची किती वानवा आहे. अशा ठिकाणी जाऊन सुवर्णानी तेवढाच एक संधी घेऊन स्वामीजींचे विचार मुलींसमोर मांडण्याची एक आम्ही संधी घेतली होती. आणि खूप इंटिरियरमध्ये आम्ही गेलो होतो. तर पण सेवा कार्य आणि आत्ता हे जे तू सांगितलं आम्हाला मंडणगडचं खूप इन्स्पायरिंग आहे. थोडं मुलींना विचारायला 1-2 प्रश्न मी ठेवते. आणि कॅप्टन पूजा, तुम्हाला काही चॅलेंजिंग आत्तापर्यंत असं काही चॅलेंज तोंड द्यायला लागलं का कुठल्या तरी अवघड प्रसंगाला फौजमध्ये, किंवा तुम्हाला फौजमुळे पर्सनल आयुष्यामध्ये? मला वाटत नाही, तुमच्याकडे बघून इतकं शांत वाटतं आहे दोघींकडे. दे व्हेरी काम पर्सनॅलिटीज दोघीजणी. त्या म्हणजे काय अगदी वरून घेऊनच आल्या आहेत तिघांकडनं. तर तुम्हाला असं पर्सनल आयुष्यात मला वाटत नाही, म्हणजे घरातनं एवढं सपोर्ट होता आणि इतकं छान तुमचे वडील शिकवत होते. पण तुमच्या कामामध्ये कुठेही तुम्हाला काय वाटतं, ह्यांना एखादं उदाहरण सांगावं मुलींना? अगर मैं चैलेंज की बात की है तो मैं थोड़ा सा बैकग्राउंड से ही जाना चाहूँगी. ऐसा नहीं है कि मैं बहुत वेल ऑफ फैमिली से थी. आई वॉज फ्रॉम वेरी हम्बल बैकग्राउंड, बट आई वॉज वेरी स्मार्ट एंड वेरी हार्ड वर्किंग. सो फ्रॉम कोंडवा आई यूज्ड टू गो टू वाडिया कॉलेज ऑन माई बाइसिकल टू सेव दैट बस टिकट every day, and every day I used to have some other competition in Pune, maybe university or at the Karve Road.
So all the colleges, I used to have some other competitions. So from Warrior College, I used to go till university on cycle and again come back to Kondwa on cycle. So these were physical challenges. Not that my parent couldn't afford it, but I was very clear and very, my mindset was such that I had to spend on my own, no matter from where. So I used to every month get some of the money in prizes, and I used to save that. And I used to use it for my next year's admission. So all of my life from college, I paid my own fees on my own. So that was one. और यहाँ पे कुछ मराठी मीडियम के बच्चे भी होंगे, है ना, मराठी हिंदी सब मिक्स होंगे. तो मैंने मेरी स्कूलिंग हिंदी मीडियम से की. तो ऐसा होता है कि फ़ौज में जाना हो, ऑफिसर बनना हो, तो आपको बहुत अच्छी इंग्लिश आनी चाहिए, नो डाउट. Although I was from Hindi medium, but now when I joined army, nobody could gauge that I'm from Hindi medium, and in my entire battalion, people come to me for my Hindi, for my English, for any other language. So I have become a language officer now. Their personal language officer also. So yes, तो मैंने 10th में 10th के बाद वाडिया कॉलेज ज्वाइन किया on merit basis, and every day I used to have challenge because everything was in English. In Wadias, nobody speaks in Hindi or Marathi. They all speak in English. So I used to write the difficult words. I used to come back, open my dictionary, and write the meaning in Hindi. तो मैं देखती थी कि पूरे पेज पे आधा इंग्लिश के वर्ड्स हैं, उसके ऊपर हिंदी में है. Because that was the kind of pain I had to take. Because without understanding, I had no interest in learning. तो मैं सभी को लिखती थी उसके ऊपर डिक्शनरी से, and again I used to read back, and again I used to understand. So that was academic challenge from Hindi to English medium. But although I was from Hindi medium, I went in Warrior College. I spent 5 years, and I had joined NCC. I was given Best NCC Cadet Award. When I graduated, I was Best Nest Girl Awardee. And I topped in all of my classes. And I will never want myself or anybody to give reasons. अगर मैं ये कहना बहुत आसान है कि मैंने हिंदी मीडियम से पढ़ाई की इसलिए मुझे बेस्ट नेस्ट गर्ल नहीं मिला, या मैंने हिंदी मीडियम से पढ़ा इसलिए मुझे बेस्ट एनसीसी कैडेट नहीं मिला, या फिर इस वजह से मैं ये नहीं कर पाया. कि जब अगर वजह पता है तो उसका सल्यूशन भी ढूंढना मेरा और आपका ही काम है. तो वजह पता होना बहुत ज़रूरी है. तो ये कुछ एकेडमिक चैलेंजेस थे, बट बिसाइड्स दैट आई ऑलवेज स्ट्राइव टू बी बेटर वर्जन ऑफ माई सेल्फ एवरी डे. एंड मैंने अपना ऐसे करके ग्रेजुएशन किया, मैंने मास्टर्स किया. एंड जब फौज ज्वाइन करने की बारी आई तो ऐसा नहीं था कि मेरे आसपास में बहुत अच्छा सर्कल था या पीपल वेर from officers cadre. No. So, and I had taken no coaching ever in my life. Not for school, not for college, not for my UPSC, SSC preparation also. I gave SSB 6 times. I got recommended, and as I said, we have very few vacancies. We used to have 5 vacancies all over India. So I got merit out 5 times. So people don't get recommended, and I got merit out 5 times, but I knew that this is the only job I want to do. Otherwise, there are multiple jobs which are open every day or every other day. But if time goes, I will not be able to come back to the same position. So in my 6th recommendation, I got All India rank 1. Post which जब मैं अकेडमी गई तो वहाँ भी ऐसा हुआ कि 6 महीने हमारा फर्स्ट टर्म होता है, 6 महीने सेकंड टर्म होता है. जाते ही उनको पता नहीं कहाँ से लग गया कि मैं जाते ही अपॉइंटमेंट की कार्यभार संभालूंगी. तो जूनियर टर्म में सारे थोड़ा नॉर्मल जीवन जीते हैं, मैं जूनियर टर्म में जाते ही अपॉइंटमेंट की ड्यूटीज़ करने लगी. बट हैड अ वंडरफुल टाइम. सीनियर टर्म में कोविड आ गया, वो भी चैलेंजिंग था. तो ऐसा नहीं है कि चैलेंजेस नहीं आते हैं, तो वहाँ भी चैलेंजिंग समय रहा काफ़ी. फ़ौज में ज्वाइनिंग करने के बाद मेरी पहली पोस्टिंग हुई ईस्टर्न लद्दाख. हानले करके एक जगह है जहाँ पे ऑक्सीजन लेवल बिल्कुल ही ना के बराबर है. वेदर ऐसा है कि अभी धूप होगी, अभी बारिश शुरू हो जाएगी, अभी आंधी आएगी, कभी लैंडस्लाइड होगी, कुछ कह नहीं सकते. वेदर वॉज अ प्रॉब्लम, एंड मैन यू कमांड इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी. हम उनको लाइबिलिटी नहीं कहते. तो हर दिन आपके सामने ऐसे समस्याएं लेके आपके जवान आते हैं, आपके जो सोल्जर्स हैं वो आते हैं. जो वहाँ पे आप रह रहे हो मौसम भी चुनौतियाँ लेके आता है, लेकिन आपका और मेरा काम है कि जो हमने अब तक सीखा है हमारे पेरेंट्स से कि घर में कुछ भी समस्या आए तो आपको कैसे हैंडल करना है. तो फ़ौज हमारे लिए एक फैमिली की तरह है.
तो मैं हमेशा सोचती थी अगर इस सिचुएशन में मेरे पेरेंट्स क्या फ़ैसला करेंगे, या मेरे टीचर्स होते तो वो क्या करते, या जो मेरे गुरु हैं स्वामी जी हैं या माता जी हैं वो होती तो इस सिचुएशन में क्या करती। तो 2-4 जो मेरे जीवन के आदर्श हैं जिनको मैं एक सही नमूना समझती हूँ अपने जीवन का, उनके बारे में सोच के और वो इस सिचुएशन में क्या सोचेंगे ये सोच के उनका एक निचोड़ बना के मैं कुछ सिचुएशंस में डिसीजंस लेती हूँ। ऐसे बहुत मौके आते हैं जहाँ पे आपको होता है कि येस और नो, देयर इज़ नो अदर वे। तो चुनौतियाँ काफ़ी हैं, लेकिन आप लोगों का साथ हमेशा रहा तो उसकी वजह से शायद चुनौतियाँ कभी दिखी नहीं। एंड एज यू राइटली सेड, आई मेंटेन अ वेरी कूल एंड कंपोज्ड डेमिनियर। तो उसकी वजह से क्या होता है कि जब दिल दिमाग और आपका मन शांत और साफ हो तो फैसला करना और भी आसान हो जाता है। माताजी, दोघींमध्ये किती साम्य आहे बघा, हो ना? म्हणजे आज स्वामीजींचीच इच्छा होती, दोघींचं शिक्षण दोघींनी स्वतः कमाई करून केलेलं आहे, जे काही त्यांच्या थोडंसं परिस्थितीत फरक असेल, दोघीही टॉपर आहेत सगळ्या क्लासेसमध्ये त्यांच्या, जे काही त्या शिकल्या, आणि देशसेवा हे मुख्य ध्येय आहे त्यांचं दोघींचं. आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे, आम्हाला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी, आणि ईश्वरेच्छा बलियसी म्हणतात तसं आज स्वामीजींचीच इच्छा किंवा ठाकूरमा स्वामीजींची मी म्हणते, कारण मला हे इतकं छान वाटतं आहे. आणि तुमचं एक वाक्य मला खूप आवडलं की कुठलीही समस्या आली तर लायबिलिटी नाही आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घेणं, आणि त्या नक्कीच त्याच्यातनं पार पडत असतील. आणि त्या म्हणतात की काय माताजींनी काय केलं असतं किंवा त्यावेळेला काय निर्णय घेतला असता, ही किती मोठी गोष्ट तुम्ही आज घेऊन जाणार आहे, बरोबर हो ना? आपण तर आता तुम्हाला तर हे आम्हालाही माहिती नव्हतं आणि तुम्हालाही माहिती नव्हतं की आज त्या दोघी येणार आहेत, आणि त्या दोघी इतक्या सारख्या असतील आणि त्यांचं दैवतही एकच असेल हेही माहिती नव्हतं, की ज्यांच्याकडनं ते इन्स्पिरेशन घेत आहेत. दोघीजणी थोडक्यात काय तुम्ही त्यांना मुलींना संदेश द्याल? हो, ऑनेस्टी, लॉयल्टी, ट्रान्सपरन्सी त्यांची कॅरेक्टरमधली, ते सगळं किती सुंदर आहे ना माताजी, खूपच छान आहे. म्हणजे मला इथे बसून इतकं छान वाटतं आहे तुमच्याशी बोलताना, आणि अजून वेळ असता तर आता वेळ संपत आली आमची, पण तुम्हाला कसं वाटतं आहे? छान वाटतं आहे ना? म्हणजे दिवसाची सुरुवात सुंदर झाली आणि आता शेवटी हे इतक्या छान आपण ह्यांच्याकडनं गोष्टी ऐकतो आहे, आणि इन्स्पायरिंगच आहेत दोघीजणी. तर क्या मैसेज देंगे आप आपके? मैं 4 अल्फ़ाबेट्स आपको दे के जाना चाहूँगी. OODA, ऊड़ा बोलते हैं इसको. ऑब्ज़र्व एज इन माता जी हैं, गुरु हैं, टीचर्स हैं, मेरे दोस्त हैं. कीप ऑब्जर्विंग. ओरिएंट, सेकेंड O stands for orient. When you observe somebody, orient yourself, align yourself in that direction. I have observed point 1 from this person, point 2 from this person. Now I will orient myself in that direction. Observation is done, observe, orient, now decide. You have to decide, okay, I have observed something, now I have oriented myself, now I decide to do this thing. Based on your OOD, now you have to act. A stands for act. So basically, in entire your life, in anything, observe, orient, decide, and act. Because if you miss any of these alphabets, you will miss on something. Because ultimate aim is to act. And to act, you need to observe first, orient second, and then decide. This is what I follow in my life. So I would definitely want all of you to go back home with these 4 alphabets and act accordingly. खूप छान. याप्रमाणेच की आपण एखादं ध्येय ठरवलं तर त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण झोकून देऊन आपण काम करायला पाहिजे. आपण जर इतर काही कारणं सांगत बसलं तर त्याचं कोणीच बघत नसतं, तुमचा रिझल्ट काय आहे ते बघत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादं ठरवलं कोणतं काही करायचं आहे तर त्याच्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप ॲक्ट करत, म्हणजे सेम आहे की काही जरी करायचं आपल्याला असलं, म्हणजे जरी तुम्ही ऑफिसर व्हा किंवा इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा किंवा एखादी गृहिणी व्हा साधी, किंवा एखादा शेतकरी व्हा, म्हणजे काहीही व्हा, काही तुम्हाला जे व्हायचं आहे ते. पण त्याच्यामधलं जर तुम्हाला बेस्ट व्हायचं असेल तर हे एकच आहे की तुम्ही काय व्हायचं आहे ते ठरवा आणि त्याच्याप्रमाणे काय करावं लागेल ते पॉइंट आउट करून त्याप्रमाणे ॲक्ट केलं की नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सगळ्यांना यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.
वेळ कमी आहे, नंतर पर्सनली तुम्ही त्यांना भेटा दोघींना. आम्हाला खूप आनंद झाला आहे तुम्ही दोघी आला आहे तिकडे, आणि म्हणजे मी सुद्धा इन्स्पायर झाली आहे. तर ह्या मुलींना इतकं छान तुम्ही प्रेरणा दिलेली आहे, आणि आदर्श व्यक्तिमत्व दोन समोर उभे आहेत आपल्या, बसलेले आहेत. तर इथेच मी थांबते.